हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे पीव्हीजी द मेक मेंटर। तर आतापर्यंत आपण 5 लेक्चर लॉगरिथम शिकलेलो आहे आणि आता आपण सुरुवात केलेली 6व्या लेक्चरला, जिथे आपण थोडं कॉम्प्लेक्स गणित सॉल्व्ह करत आहोत। तर आजचं पहिलं गणित आहे की इफ log x upon 2 इक्वल टू log y upon 3 इक्वल टू log z upon 5 हे दिलेलं आहे, देन शो दॅट x raised to 8 इक्वल टू y स्क्वेअर इंटू झेड स्क्वेअर। आता हे गणित आता थोडंसं नवीन आहे आपल्याला, तर काय करावं लागेल? आता हे गिवन आहे, बरोबर आहे, आणि आपल्याला शो दॅट करायचं, म्हणजे शो करायचं आहे। तर आपण इकडे जायचं आहे, काय शो करायचं? इकडे लिहिलं x raised to 8 y स्क्वेअर लिहिलं आहे, झेड स्क्वेअर लिहिलेलं आहे। तर आपल्याला इकडे x y आणि z दिलेलं आहे, त्याचप्रमाणे त्याची पॉवर इकडे कशी आणता येईल ते पाहायचं। तर प्रथम काय करायचं, या तिन्ही गोष्टी दिलेल्या आहेत। तर log x upon 2 that is equal to log y upon 3 equal to log z upon 5। आता ह्या तिन्ही गोष्टी इक्वल आहेत, तर इक्वल टू समथिंग घ्यायचं। तर मी घेतो k, ओके। आता बुक मध्ये पण k दिलेला आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघतील आणि बुक मध्ये बघतील तर कन्फ्युज नको व्हायला, म्हणून मी सेम लेटर घेतोय k। तर प्रथम आपण x साठी सॉल्व्ह करूया। पहिला आहे log x upon 2 इक्वल टू k, ओके। ते दोन या बाजूला जाणार, मग काय होणार? log x इक्वल टू 2k, ओके, बरोबर आहे। त्याचप्रमाणे जर मला log y साठी सॉल्व्ह करायचं असेल तर काय करावं लागेल? log y by 3 इक्वल टू k म्हणून, सॉरी y लिहायचा राहिला, log y equal to 3k, okay। Similarly log z upon 5 equal to k, कारण हे तिन्ही इक्वल असल्यामुळे आपण त्याला k घेतलेला आहे, आणि इथे log z equal to 5k। आता तिन्ही गोष्टी लिहिलेल्या आहेत। आता इकडे बघा, इकडे काय लिहिलं? x raised to 8, म्हणजे जिकडे x आहे त्याच्यावरती आपल्याला 8 आणायचे आहे। तर आपल्याला काय करावं लागेल? इथे लॉग आहे, त्यामुळे आपल्याला करावं लागेल मल्टीप्लाय बोथ साइड्स बाय 8, ओके। 8 ने मल्टीप्लाय करू, 8 log x इज इक्वल टू 8 इंटू 2k। आता इकडे मल्टीप्लाय काय केलं? आपल्याला पॉवर पाहिजे, आणि आपला फॉर्म्युला काय सांगतोय? m log n is equal to log n raised to m, म्हणजे आपण लॉग ला मल्टीप्लाय करणार तेव्हाच तो पॉवर मध्ये जाणार, म्हणून इथे मल्टीप्लाय केलं, म्हणून log x raised to 8 equal to 16k, ओके। हे पहिलं झालं तुमचं पहिलं इक्वेशन। दुसऱ्यामध्ये काय करायचं? y स्क्वेअर आणि z स्क्वेअर, म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला काय करायचं? मल्टीप्लाय बाय 2। आणि इथे मल्टीप्लाय बाय 2 केलं, 2 log y इज इक्वल टू 6 के आन्सर येते। हा झाला तुमचा इक्वेशन नंबर 2। इथे परत मल्टीप्लाय बाय 2 log z इज इक्वल टू 10k। आता इथे मी विसरलो होतो की log y स्क्वेअर इज इक्वल टू 6k आणि log z स्क्वेअर इज इक्वल टू 10k। हा झाला इक्वेशन 3। तर आता काय करावं लागेल? आता परत जायचं इकडे, आपल्याला आन्सर काय फाइंड आउट करायचं? इथे x सेपरेट आहे आणि y आणि z या दोघांच्या स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर। जर लॉग मध्ये मल्टिप्लिकेशन आलं तर काय करावं लागते? आपल्याकडे दुसरा फॉर्म्युला आहे log m into n is equal to log m plus log n, म्हणजे काय करावं लागेल? इथे मल्टिप्लिकेशन आहे आणि आपल्याला y स्क्वेअर आणि z स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन दाखवायचं आहे, तर काय करावं लागेल? त्यांचे लॉग आहेत, त्यांचे ऍडिशन करावे लागेल। तर मी काय करेन? या दोघांची ऍडिशन करून टाकेल, ऍडिंग इक्वेशन
2 and 3. आता इक्वेशन 2 and 3 ऍड केल्यावर काय आन्सर येणार? log y square plus log z square equal to 6k plus 10k that is equal to 16k. ओके, हे झालं चौथं इक्वेशन. आता बघा ऍडिशन करताना लॉगच्या ज्या टर्म आहेत त्यांचं ऍडिशन करायचं आणि राईट साइडचं वेगळं ऍडिशन, त्याचे एलएचएस चे एलएचएस ला ऍडिशन आणि इकडे आरएचएस ला. आता बघा लॉगचे ऍडिशन केलंय तर काय होऊ शकते? लॉग y स्क्वेअर इंटू z स्क्वेअर. ओके, हा फॉर्म्युला आपण इकडे लावला, दॅट इज इक्वल टू 16k. आपण याला 4 म्हणूया, मी मागे 4 म्हणलेलं चुकलं होतं, त्याला 4. इक्वेशन नंबर 4 म्हणूया. आता बघा तुम्ही इक्वेशन 1 बघा आणि इक्वेशन 4 बघा, दोन्हीच्या राईट साइडला 16k आहे, म्हणून मी काय लिहू शकतो? आता इकडे जागा नाही, मी इकडेच लिहितो. फ्रॉम इक्वेशन 1 and 4 हे दोन्ही सेम आहेत, 16k म्हणून दोन्ही एलएचएस पण सेम असतील. x raised to 8 equal to log y square into z square. आता काय करायचं? इलिमिनेटिंग log on both side. x raised to 8 equal to y square z square. ओके, जे प्रूव्ह करायचं तो आलं. इथे एक वाक्य लिहायचं होतं, ओके, म्हणजे आपण काय केलं? इझी होतं थोडस. गणित समजायला कठीण असतात पण ती बघायची, प्रश्नातच उत्तर असते. आता गिवन दिलेलं आहे, इकडे सांगितलेलं आहे, मी एक्सप्लेनेशन देतो बघा. x raised to 8 y square z square. तर मी काय केलं? आधी जे दिलेलं आहे त्याला k केलं. एबीसीडी पैकी कोणता अंक लेटर वापरू शकता तुम्ही. आता इकडे x y z आहे, ते 3 सोडून काही वापरा चालेल. ओके, log x upon 2 equal to k, म्हणून log x equal to 2k. पण आपल्याला काय पाहिजे? x raised to 8 पाहिजे, म्हणून मी काय केलं? मल्टिप्लाय बाय 8 केलं. इकडे 8 ने मल्टिप्लाय केलं म्हणून हे जाणार पॉवरला. ओके, हा इक्वेशन 1 झाला. नंतर सिमिलरली y साठी पण केलं, y चा आन्सर घेतलं, त्याला मल्टिप्लिकेशन केलं, 2 ने केलं, आलं इक्वेशन नंबर 2 log y स्क्वेअर. सिमिलरली z साठी काय केलं? जे दिलेलं आहे ते घेतलं, log z आपण 5 equal to k. मग आपल्याला आलं log z equal to 5k. त्याला मल्टिप्लाय केलं 2 ने. 2 ने का आपल्याला पॉवर 2 पाहिजे होती, म्हणून 2 log z equal to 10k मिळालं. log z स्क्वेअर इक्वल टू 10k मिळालं. हे इक्वेशन झालं तिसरं. म्हणजे आपल्याकडे 1 2 3 इक्वेशन आले. आता काय करायचं? प्रूव्ह काय करायचंय? x raised to 8 equal to y square z square. आता दोघांची मल्टिप्लिकेशन आहे, म्हणून आपण काय करूया? 2 आणि 3 ह्याला ऍडिशन करूया. ऍडिशन केल्यावर काय येते? log y square plus log z square equal to 16k आन्सर आलं. पण आपल्याला माहिती आहे log m plus log n हा फॉर्म्युला काय असतो? log m into n वाला, म्हणून log y square into z square मिळालं इक्वल टू 16k. मग आता आपण चारही इक्वेशन पाहिलं तर आपल्याला बघा इक्वेशन 1 आणि 4 दोघांच्या आरएचएस सेम आहेत. 16k आरएचएस सेम असल्यामुळे काय होणार? एलएचएस पण सेमच असणार, म्हणून log x raised to 8 is equal to log y square z square. मग आता आपण काय करणार? हा लॉग आहे हा एलिमिनेट करणार दोन्ही साइडचा, म्हणून आपल्याला जे फायनल आन्सर आहे ते मिळालं x raised to 8 equal to y square into z square. म्हणून आपण ते प्रूव्ह केलेलं आहे. बरोबर, इझी आहे. अशाच प्रकारे आपण दुसऱ्या गणिताला तर सुरुवात करूया. थोडंसं कॉम्प्लेक्स किंवा अनसॉल्व्ड आहे त्याच्यात मी सॉल्व्ह करतो आता. तर आता आपण पुढच्या गणिताकडे वळूया. गणित आहे if log m plus n divided by 3 equal to half log m plus log n, then show that m by n plus n by m is equal to 7. आता काय करायचं? जे आहे ते पहिले लिहून घ्यायचं. जसं log m plus n divided by 3 equal to half log m plus n लिहिलेलं आहे. आता इकडे काय हाफ आहे, बरोबर आहे, आणि इकडे काय log m plus log n. ह्याचं काय होणार? log m into n होणार, बरोबर आहे आपला फॉर्म्युला. तर नेक्स्ट स्टेपला ते लिहायचं log m plus n divided by 3 that is equal to half log m into n. चला आपण एक फॉर्म्युला वापरला log m plus log n चा. आता काय करायचं? हे हाफ आहे ते आपल्याला घेऊन यायचे, तर इथे काय होईल? इथे पॉवरला जातील
ते स्क्वेअर रूट बनेल, मग परत त्याचा स्क्वेअर घ्यावा लागेल. त्यापेक्षा मी काय करतोय, हाफ या बाजूला आणतो, या बाजूला लेफ्ट साइडला आणताना काय होईल 2 into log m plus n divided by 3 that is equal to log m into n. ओके, आता हे दोन आहेत ते काय होतील, इकडे स्क्वेअरला जातील, log m plus n divided by 3 the whole square that is equal to log m into n. आता काय करायचं आपण, दोन्ही ठिकाणी लॉग आहे, eliminating log from both sides. ओके, जहां log कट होता है, आंसर है m plus n divided by 3 whole square in that is equal to m into n. आता काय करतो मी, याला ब्रॅकेट सॉल्व करतो, a plus b चा होल स्क्वेअर, a स्क्वेअर plus b स्क्वेअर plus 2ab, जे आपण 10वी ला शिकलेलं होतं. इकडे काय ना m स्क्वेअर plus 2mn plus n स्क्वेअर डिवाइड बाय 3 चा स्क्वेअर 9. ओके, दॅट इज इक्वल टू m into n. आता हे 9 काय येणार, या बाजूला जाणार, मग आन्सर येणार m स्क्वेअर plus 2mn plus n स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 9 into mn. ओके, आता हे दोन mn या बाजूला गेले तर काय होणार, मायनस होणार, पण इकडे येणार m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर इज इक्वल टू 9mn minus 2mn that is equal to 7mn an answer. ओके, आता काय करायचं, आता हे इकडे बघा m by n plus n by m equal to 7 पाहिजे, राईट हँडला 7 पाहिजे आणि बाकीचे mn आहेत ते या बाजूला आणायचे, म्हणजे काय दोघांना डिवाइड होणार, m स्क्वेअर डिवाइड बाय m into n plus n स्क्वेअर डिवाइड बाय m into n that is equal to 7. आता बघा वरती m स्क्वेअर आणि खालती m आहे, म्हणजे काय ज्याच्या वरती काय नसतं तिकडे पॉवर 1 असते, म्हणजे 2, एक पॉवर m कट झाला, इकडचा 2 आणि हा कट झाला, ते वरती राहिलं m⁻1 आणि इथे m⁻1 that is equal to 7. that is फायनल काय असते, m by n plus n by m equal to 7. ओके, इझी होतं. काय केलं, पहिले आधी गणित काय दिले ते समजून घ्यायचं, काय पाहिजे आन्सर तेही बघायचं, शो काय करायचंय. इकडे आपण आहे तसं गणित लिहिलं, ते हाफ आहेत ते या बाजूला आणले, या बाजूला आणताना ते 2 झाले. ओके, तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सॉल्व करू शकतात, हे हाफ या बाजूला नेऊन नंतर त्याचा स्क्वेअर रूट नंतर स्क्वेअर. ओके, दोन्ही पद्धतीने सॉल्व करू शकतो. इकडे मग काय केलं, हे 2 पॉवरला गेले इकडे, मग मी लॉग कट केला, ओके इलिमिनेट केला, मग इकडे राहिला m plus n होल स्क्वेअर आले, खाली 3 चा पण स्क्वेअर होणार आहे, हे लक्षात ठेवा कारण हे ब्रॅकेट मध्ये आहे. ओके, आपण a स्क्वेअर प्लस b चा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लावला, त्याच्यानुसार m स्क्वेअर प्लस 2mn प्लस n स्क्वेअर मिळाला, डिनॉमिनेटरला 9 मिळालं, राईट हँड साइडला m n तसंच होतं, हे n या बाजूला नेले 9m mn झाले. इथे काय केले, हे 2 आहेत त्या बाजूला जाताना मायनस होणार, प्लस 2 आहेत ते 7mn आलं. आपल्याला कळलं की m by n plus n by m equal to 7 प्रूव्ह करायचंय, आपल्याला 7 तर भेटले, आपण काय केलं 7 च्या बाकीचे खालती या बाजूला आणले, लेफ्ट हँड साइडला येताना ते डिवाइडला जातात, डिनॉमिनेटरला जातात. मग आपल्याला कळलं की इकडे m स्क्वेअर आणि इकडे m आहे, एक m कट झाला वरचा, इकडे n कट होतोय, मग राहिला काय m by n plus n by m that is equal to 7. इझी आहे. असंच आपण अजून एक उदाहरण सॉल्व करूया. आता आपण पुढच्या उदाहरणाकडे वळूया. गणित आहे शो दॅट 1 upon log abc to the base ab plus 1 upon log abc to the base bc plus 1 upon log abc to the base ca equal to 2. आता बघा काय दिलेलं आहे, इकडे ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे abc 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 याचे आर्ग्युमेंट आणि बेस आहे तो तुमचा चेंज होतोय, बरोबर आहे. मग इकडे आपण काय बोलतो, रेसिप्रोकल आल्यावर काय करतो आपण, चेंज ऑफ बेस. आता आपल्याला प्रूव्ह करायचं म्हणून मी LHS घेतो. आता ही LHS आहे, तिला मी डायरेक्ट लिहत नाही, आता एवढी मोठी LHS असल्यामुळे काय करतो, चेंज ऑफ बेस. चेंज ऑफ बेस करताना काय होतो, रेसिप्रोकलला कसं होणार, लॉग AB जो बेस असतो तो वरती जातो,
इकडे खालती लॉग ए बी सी. सिमिलरली तिन्ही ठिकाणी करायचं. लॉग ए बी सी प्लस लॉग सी ए अपॉन लॉग ए बी सी. ओके, तिन्ही ठिकाणी आलं. आता बघा तुम्हाला काय दिसते, लॉग एबीसी लॉग एबीसी लॉग एबीसी. त्याचे न्यूमरेटर सॉरी डिनोमिनेटर सेम आहे. डिनोमिनेटर सेम असल्यावर काय करतो आपण, डायरेक्ट बेरीज करतो, राईट. नॉर्मल करतो तसं, म्हणजे वरच्यांची बेरीज होणार. लॉग एबी प्लस लॉग बीसी प्लस लॉग सीए होल डिवाइड बाय लॉग ए बी सी. कारण की हे कॉमन असल्यामुळे डिनोमिनेटर त्यांची बेरीज झाली वरच्यांची. आता बघा काय आहे, लॉग ए बी प्लस लॉग बी सी प्लस लॉग सी ए. आता इथे प्लस आहे, प्लस असल्यावर काय होतो, मल्टिप्लिकेशन. लॉग एम इंटू एन वाला लॉग ए बी इंटू बी सी इंटू सी ए. ओके, होल डिवाइड बाय लॉग ए बी सी. इकडे कोणता फॉर्म्युला वापरला आपण, लॉग एम इंटू एन इक्वल टू लॉग एम प्लस लॉग एन. ओके, जे आपले बेसिक फॉर्म्युला आहेत तेच आपण वापरतोय. आता बघा तुम्हाला काय दिसते इकडे, ए बी बी सी एन सी ए. आता ह्याला थोडंसं सॉल्व्ह केलं तर काय मिळेल आपल्याला आन्सर, लॉग इकडे एक ए आहे तो 2 वेळा आहे, बी पण 2 वेळा आणि सी पण 2 वेळा आणि त्याचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. त्यामुळे ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आणि होल डिवाइड बाय लॉग ए बी सी. ओके, हे आता आन्सर आलेला आहे. आता पुढे काय करायचं, तिघांचा स्क्वेअर आहे तो कंसाच्या बाहेर आपण काढू शकतो. ओके, मग मी काय करणार, लॉग ए बी सी चा होल स्क्वेअर डिवाइड बाय लॉग ए बी सी. आता काय करणार, हा पॉवर आहे या बाजूला आणणार, म्हणजे 2 लॉग ए बी सी डिवाइड बाय लॉग ए बी सी. आता हे लॉग एबीसी ओबीसी कॉमन आहे, त्याला कट करू शकतो. राहिले किती 2 आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं आरएचएस. ओके, इझी होतं. काय केलं, जेव्हा रेसिप्रोकल जे सम असतात ते आपल्याला आठवते की आपण चेंज ऑफ बेस घेतोय. पण चेंज ऑफ बेस घेतला, मग काय केलं, जो बेस होता तो वरती गेला, लॉग एबी अपॉन लॉग एबीसी. तिन्ही ठिकाणी सेम झालं. मग काय झालं की आपला डिनोमिनेटर आहे हा कॉमन आहे, कॉमन डिनोमिनेटर घेतला आणि वरच्यांची बेरीज केली सर्वांची, लॉग एबी प्लस लॉग बीसी प्लस लॉग सीए. ओके, नंतर इकडे कोणता फॉर्म्युला लावला, लॉग एम इंटू एन चा फॉर्म्युला लावला. मग काय केलं, मधल्या सर्वांची बेरीज गुणाकार झाला, ए बी इंटू बी सी इंटू सी ए. ओके, एवढं तर समजलं. इकडे बघा की ए आहे, सॉरी ए डबल आहे, बी डबल आहे आणि सी पण डबल, म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन होतंय, म्हणजे त्यांचा स्क्वेअर होणार. आता तिघांचाही स्क्वेअर आहे, तुम्ही कंसालाही देऊ शकतो. आणि इकडे काय केलं, लॉग एबीसी होल स्क्वेअर लॉग एबीसी. आता हे लॉग एबीसी आणि लॉग एबीसी कट होणार, तुम्हाला माहिती आहे. पण इकडे 2 आहे, मग ते डायरेक्ट कट नाही करायचे. मग काय करायचं, हा 2 आहे तो आधी इकडे घेऊन यायचं, पॉवर असतो तो पुढे आणायचं, म्हणजे 2 इंटू लॉग एबीसी. लॉग एबीसी एबीसी कट करा, आन्सर आला 2, दॅट इज इक्वल टू आरएचएस. ओके, इझी होतं. आपण अजून एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया, जरा कठीण मधलं पाहूयात. आता आपण अजून एक न्यूमेरिकल घेऊया, अनसॉल्व्ड न्यूमेरिकल मधला आहे. दिलेला आहे, शो दॅट लॉग क्यूब रूट ऑफ एक्स टू द बेस वाय इंटू लॉग वाय रेज टू 4 टू द बेस झेड इंटू लॉग 4th रूट ऑफ झेड क्यूब टू द बेस एक्स इक्वल टू 1. आता मी एलएचएस घेतोय, एलएचएस आहे हीच. ओके, आता काय करायचं काय, आता थोडंसं कन्फ्युजन होईल की बाबा इकडे क्यूब रूट आहे, इकडे 4th रूट आहे, मध्ये क्यूब पण दिलेला आहे, इकडे वाय रेज टू 4 पण दिलेला आहे. मग कसं करायचं, थोडं शांत डोक्याने विचार करायचा. हे क्यूब रूट आहेत म्हणजे काय होऊ शकते, लॉग एक्स रेज टू 1/3 टू द बेस वाय. हे झालं, खायचं सारखंच राहणार, वाय रेज टू 4 टू द बेस झेड. आणि इकडे काय करणार, लॉग झेड क्यूब रेज टू 1/4 टू द बेस एक्स. आता काय आपल्याला पॉवरचा फॉर्म्युला काय सांगतो, हे समोर आणणार
हे पण समोर आणणार, हे पण समोर आणणार. पण इकडे बघा, इकडे प्लस ना म्हणजे इकडे मल्टिप्लिकेशन आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे काय, 1/3 log x to the base y into log y, सॉरी इकडे 1/4 लिहायचे राहिले, 4 log y to the base z into 1/4. आता बघा इकडे 1/4 पण आहे आणि इकडे 3 पण आहेत, म्हणजे आपण आणणार किती, 3/4 log z to the base x. ओके, आता बघा 1/3 4 3/4 या तिघांची पण गुणाकार होणार. ओके, 1/3 into 4 into 3/4 हे अंक आहेत ते एका बाजूला काढले आपण आणि मध्ये राहू दिलं log x to the base y into log y to the base z into log z to the base x. आता इथे बघा हे 4 कट होतात, हे 3 पण कट होतात, राहते किती 1. ओके, म्हणजे इकडचं कट झालं. आता सॉल्व काय करायचं, हे सॉल्व करायचं. आता ह्याला कसं लिहिणार, log x upon log y, आपण मगाशी शिकलो log a to the base b असल्यावर log a आपण log b लिहितो, into याला सिमिलर y upon log z into log z upon log x. आता काय होणार, हे पण सर्व कट होत आहेत, log x कट होतोय, log y कट होतोय, log z कट होतोय. That is equal to 1. That is equal to RHS. ओके, म्हणजे गणित इझी होतं, फक्त दिसायला कठीण होतं कारण की इकडे क्यूब रूट टाकलं, इकडे फोर्थ पॉवर टाकली, इकडे फोर्थ रूट दिलं आणि क्यूब पण दिलं, त्यामुळे कन्फ्युजन होतं. काय नाही टेन्शन घ्यायचं, त्याला क्यूब रूटला 1/3 लिहायचं पॉवर, ते 4 आहेत तसेच, आणि फोर्थ रूटला काय लिहिलं 1/4 लिहिलं. ओके, नंतर आपला जो पॉवरचा फॉर्म्युला असतो या बाजूला आणले सर्व 1/3 4 3/4, इकडचे दोन्ही घ्यायचे फक्त 1/4 नाही. ओके, मग हे कट झाले ऑटोमॅटिकली. ओके, दरवेळी कट होतील असं नाही. मग इकडे बघा, इकडे कोणता फॉर्म्युला लावला आपण, log a to the base b that is equal to log a upon log b. ओके, इझी होतं आणि मग इकडे ऑटोमॅटिकली कट झाले, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला असते पण, आणि आन्सर आला 1. दॅट इज आणि हेन्स प्रूव्ह किंवा आपण शो दॅट केलेलं आहे. ओके, तर आतापर्यंत आपण बरीच उदाहरणं सॉल्व्ह केली लॉगॅरिथमॅटिकली. तर आतापर्यंत ऑलमोस्ट 6 लेक्चर मी अपलोड केलेले आहेत, तर ती तुम्ही पहा आणि तुम्हाला काही अडचणी येत असतील तर ते मला सांगा कमेंट करून, मग त्यानंतर मी दुसरे लेक्चर्स बनवेल. मग आता इकडे आपला लॉगॅरिथम हा चॅप्टर पूर्णपणे संपलेला आहे. आपण बरीच उदाहरणं सॉल्व्ह केली. जर कोणाला डाऊट असेल तर नक्की कमेंट करा, मेसेज करा. मग तुमच्या कमेंट किंवा क्वेश्चनवर मी दुसरी व्हिडिओ बनवेल जर तुम्हाला कशामध्ये अडचणी येत असतील तर. प्लीज तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, पहिल्या व्हिडिओ पासून लास्टच्या व्हिडिओ पर्यंत. नंतर तुम्ही एक्सरसाइज सॉल्व्ह करा. कुठे नाही समजलं तर नक्की मला कमेंट करून कळवा. कुठे फास्ट जात असेल तर मी ते रिपीट करेल. ओके, अशा प्रकारे आपला लॉगॅरिथम हा चॅप्टर संपलेला आहे. आपण आता दुसऱ्या चॅप्टर कडे जाणार आहोत, दॅट इज मॅट्रायसेस. तर पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत सर्व व्हिडिओ बघा. परत एकदा थँक्यू सो मच. आणि माझे व्हिडिओ अशाच पहा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागात. टाटा.